अरे हा मेघना, ती स्वप्नील चव्हाणची लग्नाची पत्रिका आली आहे. आली म्हणजे काय, त्याने पर्सनली ऑफिस मध्ये येऊन दिली जात सगळ्यांना. अय्या हो, कसा आहे स्वप्नील? हैदराबादला चैन पडतंय का त्याला? न पडून सांगतोय कोणाला? झालीय ट्रान्सफर तर गेलाय आणि पाडून घेतोय चैन. पण आता लग्न झाल्यावर बायकोला घेऊन गेला ना की त्याला कळणार सुद्धा नाही की आपण मुंबईत आहोत की हैदराबादला. दोघेही चंद्रावरच असतील ना. तसंच पाहिजे रे आदित्य, नाहीतर आपलं चित्रा मंगळावरच जाऊन बसलेत. आज आला होता मनोज ऑफिस मध्ये, म्हणजे मीच बोलवलं होतं त्याला निमित्त काढून. आला चांगला, छान बोलायला पण सुरुवात केली, म्हणजे कामाबद्दलच. मी नेलीच ती गाडी बरोबर मुद्द्यावर. तुझा फोन आला आणि त्याची काय सटकली मला काही कळलंच नाही. ऍज युजल गेला निघून तारतार. अजबच हे यार, हा म्हणजे हा एवढ्या टोकाला जाणार असेल हे वाटलं नव्हतं मला. चित्रा पण खूप नर्वस आहे, त्यामुळे ती इथे आलेली आवडत नाही त्याला. हा, ती इथे आहे हे आपल्या फोनवरून कळलं त्याला आणि सटकली त्याची. अरे याला काय अर्थ आहे? चित्रा इथे आलेली आवडत नाही म्हणजे? थांब त्याला विचारतो सरळ फोन करून. ए, आता तू त्याच्यासारखा वागणार आहेस का? मेघना, पण हे आता अति होत चाललंय. कोणीतरी खडसावून बोललं पाहिजे त्याच्याशी. बिचारी त्याच्यासाठीच पुडिंग शिकायला म्हणून आली होती. तर हे मुख्य काय माहिती आदित्य, तो खूप अनप्रेडिक्टेबल आहे. केव्हा कधी कसा वागेल याचा काही भरोसा नाही. म्हणजे चांगला प्रेमानं सुद्धा वागतो, त्याचं त्याला कळलं तर सॉरी पण म्हणतो. पण असं कसं रे आदित्य? म्हणजे हिने काय कायम घाबरूनच राहायचं का, की हा बरा वागतोय की चमत्कारिक वागतोय? खूप रडत होती. मला म्हणाली घरात कोणाला काही सांगू नकोस. लाज वाटत असेल रे तिला. नॅचरली. पण जे चाललंय ते दिसतंय ना सगळ्यांना. विजयताईंनी पण विचारलं मला, सांगितलं मग मी. चित्रांनी बजावलं होतं तरी. काहीतरी मार्ग काढायला पाहिजे रे पण आदित्य. त्याचाच विचार करतोय मी पण.